सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व तमाम कलाप्रेमी रसिक श्रोत्यांना येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा। या ठिकाणी जमलेल्या सर्व तमाम रसिक श्रोत्यांना या दिवशी शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा। रसिक जन कुणबी समाज उन्नती संघ मुंबई शाखा लांजा तालुका या समाजाने आज या ठिकाणी दोन्ही कलावंतांना दोन्ही कलाकार देखील त्या लांजा तालुक्यातील आहेत। या दोन्ही कलाकारांनी या ठिकाणी प्राचार करून जी आमची कला सादर करण्याची बहुमूल्य संधी दिली त्याबद्दल प्रथमतः या मंडळाचे आम्ही दोन्ही शाहिरांच्या वतीने शतशः मानाचा मुद्रा करतो आणि रसिक जन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। या विश्वाचा आराध्य दैवत या विश्वाचा आराध्य दैवत बाप्पाचे गणराज त्यांनी वंदन करून या कलेची रंग देवता श्री नटेश्वराचे त्यांनी विनम्र अभिवादन करून माझ्या कोटगावचे ग्रामदैवत आई महाकाली तसेच श्री सोमेश्वरेश्वरी नतमस्तक होऊन या शहराचे देखील ग्रामदैवत यांच्या तरी नतमस्तक होऊन आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत हर हर महादेव आवाज फुटला मोगलांचा कपाळी घाम फुटला। अहो मोगल पट्टी माघारी आम्हा मराठ्यांच्या झलकिया नाग्या चालवाले। शिवराजे अजून जर का तुम्ही 10 वर्षामध्ये असतात तर मोगलांनी देखील कपाळावरती एकमेव भगवा आणि भगवाचा लावला असता। ज्या मातेच्या कुशीतून देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या सुपुत्राने हे देखणं स्वप्न साक्षात उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सदैव खांद्यावरती पेललं ते राजे शंभू छत्रपती यांना त्रिवेळ मानाचा मुद्रा करून माझ्या समोर बसल्या तमाम मायबाप रसिक श्रोत्यांमध्ये काही गुरुवर्ग कविवर्ग शाहीर वर्ग वक्ता वर्ग व जाणकार मंडळी उपस्थित आहे। यांना देखील या दोन्ही शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा। या गर्दीमध्ये या लांजा तालुक्यातील दिग्गज नामवंत शाहीर आज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामधील ज्यांना मी गुरु समान मानतो असं गुरुवारी शाहीर गजानन सरकारी यांना देखील या दोन्ही शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा तसेच या कुणबी समाज या सगळी सदस्य मोहनजी प्रसिद्ध आहे तसेच माझी सरपंच संजयजी पाटे तसेच तुरंशाही विनायक कुंभार बुवा असे नामवंत शाहीर या गर्दीमध्ये उपस्थित आहे। या शाहीर वर्गाला देखील या दोन्ही शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा मायबाप रसिक हो यांच्या सुंदर लेखणीतून या भारतावर संविधान दिले गेले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाचा महामंत्र तुम्हाला दिला ते महात्मा ज्योतिबा फुले तसेच ज्यांनी या हिंदू म्हणून जगण्याचा तुम्हाला आम्हा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणून दिला ते वंदनीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी देखील या गोष्टी शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा। रसिक हो आज या ठिकाणी जी साऊंड सिस्टम आहे ते माझे मुलं बरोबर मित्र साईराम ऑडिओ आणि राजेश पडिया राजेश पडिया दादा संपूर्ण टीम देखील या दोन शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा। रसिक हो
आज या ठिकाणी डोशी पट्टू सौरभ तटकरे पूर्व मास्टर गणेश शिवकर आणि हॉर्डर मास्टर दुसरीकडे देवरेकर त्याला प्यार देत आहेत रितेश लाड आणि आज तो माझा संच या ठिकाणी त्याच्यातील संच थावडी या संपूर्ण कलावंताला रसिका हो या संपूर्ण कलावंताला घेऊन श्री सोमेश्वर नाथ मंडळ जोशीवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी प्रथम पहिल्या वर्षी रसिका हो आज खोटीच जाती लागले या लांजा तालुक्यातील दिग्गज नामवंत शाही जीवलक मित्र आहेत देवेंद्र झिमोनबुवा यांना देखील या जोशी शाही होता शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा रसिका हो परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन धरणी भूमी परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन धरणी भूमी आणि याच भूमीचे दोन्ही कलावंत रसिका हो या दोन्ही कलावंतांना योग्य ते म्हणून सहकार्य करा अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझ्या पहिल्या वेळेस होतो जय हिंद जय 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 महाराष्ट्र हॅलो प्रॉपर लावून घ्या ओके ना हॅलो 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 जरा वाढ कमी पडेल हॅलो 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 आवाज येतो का सगळ्यांपर्यंत हा बोला गणपती बाप्पा हा चला करा सुरुवात दादा साऊंड जरा व्यवस्थित लाव कुरकुर कुरकुर नको एवढंच म्हणणं बस
आज या गर्दीमध्ये खरोखरच आमच्या लांजा तालुक्यातील कोरडेगावचे शक्तिवरे शाहीर मोहन गडशी या गर्दीमध्ये, त्याचप्रमाणे कोल्हेगावचे शाहीर विनय कुंभारबुवा, वाकेडगावचे सरपंच व शक्तिवाले शाहीर सावंतबुवा संदीप सावंत माऊली, त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय ज्यांनी या जवळजवळ 2-4 वर्षामध्ये सुंदर प्रकारे आपलं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं सादरीकरण करतात जे विकास तांबरे माऊली या ठिकाणी गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो.
जन्म दिला ज्ञान दिला त्या माझ्या मायेला माझ्या गुरुजनांना माझे पहिले वंदे माझ्या कोडगावची महाकाली माता माझ्या कोडगावच्या महाकाली माता मावळे गावची कर्णदेवी माता हिला मी माझ्या हृदयात स्मरितो आणि बसलेल्या रसिक जनाना माझा मानाचा मुद्रा करीतो। आज या गर्दीमध्ये असंख्य मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये मोहनजी घरशी असतील, त्याचप्रमाणे वसंत घरशी माऊली, या सगळ्यांना शाहिनी मानाचं वंदन करतो। गजानन तटकरे माऊली, चुकून कोणतं नाव राहून गेलं असेल तर क्षमस्व असावं। आमच्या कोडगावचे सरपंच, माजी सरपंच संजय पाचटे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिनी मानाचं वंदन करतो आणि माझ्या स्तवात लगेच चालू करतो। बघा जीवनबुवा कार्यक्रमाला सुरुवात करतोय। प्रथमच या मुंबई रंगमंचावरती योगायोगाने आपला कार्यक्रम ठरलाय। या कार्यक्रमाची मजा सगळेजण लुटणार आहे, त्या अनुषंगाने बुवा बारीचं सादरीकरण करतोय। लक्ष असावं, काय म्हणायचं बघा। जिंदगी भर का सनम हो जिंदगी भर का सनम साथ भी बाकी है, तेरे वादे की मुलाकात भी बाकी है। कलेच्या सेवेसाठी हो हा कलाकाराची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतोय बघा। कलेच्या सेवेसाठी जीवन माझे वाहिले, कलेच्या सेवेसाठी जीवन माझे वाहिले। रसिका तुमच्या मध्ये माय बाप पाहिले, रसिका तुमच्या मध्ये माय बाप पाहिले। कलेच्या सेवेसाठी जीवन माझे वाहिले, कलेच्या सेवेसाठी जीवन माझे वाहिले। रसिका तुमच्या मध्ये माय बाप पाहिले, रसिका तुमच्या मध्ये माय बाप पाहिले। कलेच्या सेवेसाठी कलेच्या सेवेसाठी जीवन माझे वाहिले, रसिका तुमच्या मध्ये माय बाप पाहिले, रसिका तुमच्या मध्ये माय बाप पाहिले। तुमच्या मायेमुळे कित्येक शाहीर घडले, के तुमच्या मायेमुळे कित्येक शाहीर घडले। रचकी जीवनात स्वच्छंदी बागडले, कधी धडपडले कधी कधी धडपडले कधी रडले पुन्हा हे उठले, कधी धडपडले कधी रडले पुन्हा हे उठले। रसिका तुमच्या मध्ये माय बाप पाहिले, रसिका तुमच्या मध्ये माय बाप पाहिले।
डोर पाहिले तिला हे भावनांचे उघड डोर पाहिले रसिका तुमच्यामध्ये माय बाप 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 पाहिले बोल गणपती रामचंद्र यांचा पांडुरंग मनोहर संजय शक्ती जागे सोमेश्वर महाकाली कर्णदेवी माते तुझा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय। स्वागत रसिका प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पार्श्वभाग असं आहे। पूर्वी समाजोन्नती संघ मुंबई तालुका लांजा युवा उपाध्यक्ष आदरणीय रमेश आगळे गाव कोट आगरगाव यांच्याकडून 201 रुपयाचा पार्श्व केलेला आहे। त्याचप्रमाणे कोकण कलामंचाचे निर्माते आदरणीय श्री दिनेश कुर्तडकर साहेब यांचे सिनेदार शाहीर संदीप सावंत माऊली शाहीर प्रशांत खांदारे निलेश जेपले मिथुन सरवटकर यांच्याकडून कार्यक्रमाकरता 1001 रुपयाचा पार्श्व केलेला आहे। बक्षिसाचे आम्ही अत्यंत आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।
स्वागत रसिक हो, या आपल्या मुंबई नगरीमध्ये प्रत्येक जण आपलं पोट भरण्यासाठी येत असतो आणि या मुंबई नगरीमध्ये असंख्य असे गणपती बाप्पा निघालेले असतात. चिंतामणी असो किंवा लालबागचा राजा, प्रसिद्ध गणपती असतात लालबागचा राजा, बरोबर की नाही. तर यावर्षी एक चिमुकली मुलगी, तिला घेऊन वडील गेलेले असताना दर्शनासाठी रात्रंदिवस सगळ्यांना माहिती रांगा लावलेल्या असतात. तरी सुद्धा तो बाप आपल्या मुलीची इच्छा होती, दरवर्षी बाप जातोय बाप्पाच्या दर्शनाला आणि ते मुलीला घेऊन गेलेला आहे. परंतु तिथुल्या जे अधिकारी असतील त्यांनी दिलेले वागणूक किंवा ती मुलगी चिरडली गेली आणि तो प्रसंग सगळ्यांना ठाऊक आहे. आणि गणपती बाप्पाचं विसर्जन होण्यासाठी जवळजवळ 30-32 तास लागले. तेव्हा या बाप्पाची गरिबावरती किती कृपा आहे. श्रीमंती आणि गरिबी यात कुठेतरी तफावत याची जाणवलेली आहे यावर्षी. तेव्हा त्या अनुषंगाने बुवा या ठिकाणी गीत घेतोय. जरा बाहेर या आणि लक्ष द्या, काय म्हणायचंय मला बघा.
किसको कब तक इश्क बहाऊं यारो रब से दुआ करो मैं उसको भूल जाऊं। क्या म्हणायचं बघा, तर वर्षाला येतो मी पायी, एक बाप काय म्हणतोय, तर वर्षाला येतो मी पायी बाप्पा तुझ्या दारी, सांज सकाळी तुझ्या दर्शनात भरते ही पंढरी, गरीबाची खड्डा केली अमीरालाही जागा दिली, गरीबाची खड्डा केली अमीराला जागा दिली। 1 2 3 4 गणपती बाप्पा लालबागचा राजा विसर्जनासाठी 30 बत्तीसचा थांबला आपल्या गरीबासाठी म्हणून काय म्हणतो बघा विसर्जनाला बाप्पा हा थांबला भक्तांच्या भेटीला जात गिरती नवमोती आवडी पुढच्या वर्षी गणपतीला लवकर पुढच्या वर्षी हे गणराया लवकर या घरी साज सकाळी तुझ्या दर्शनाला
स्वागत आज या ठिकाणी श्री अनिल गजबले अध्यक्ष कुंडी समाजोन्नती संघ लालदा ग्रामीण शाखा तसेच शक्तिवलय शाहीर आदरणीय सन्माननीय अनिल गजबले म्हणजे शक्तिवलय शाहीर यांच्याकडून कार्यक्रमासाठी 500 रुपये खर्च केलेले आहेत। तसेच माझ्या गावचे आदरणीय सन्माननीय श्री संजय पास्टे साहेब माजी सरपंच कोट युवा नेतृत्व कुणबी समाज उन्नती विभाग अध्यक्ष युवा नेतृत्व आहेत यांच्याकडून 501 खर्च केलेला आहे। बक्षिसांचा आम्ही अत्यंत आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। एक सुंदर गाणं मित्रा सुंदर सुंदर काय म्हणतोय संवाद झालेला आहे, ग्रहण पार पडलेला आहे। त्याच्यानंतर येते दिगवळण या मंडळाने ज्या उद्देशानं आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिलेली आहे त्या अनुषंगानेच मी जाणार आहे। बघा लक्ष असावं। तुला दिलेल्या वचनात दादा तुला दिलेल्या वचनात नाही मी कधी घसरले। पूर्वजन्माचा प्रिय सखा तू नाही तुला विसरले। युगे युगे श्याम सुंदरा या राधेने तुला चवरले। अमर आपल्या प्रेमाचा सुगंध या साऱ्या कलियुगात पसरले। बुवा सुंदर अशी चाल आहे, मागून येण्याचा जरूर प्रयत्न करा। बघा सुंदर असा विषय सादरीकरण करतोय। हो
बेवफायू ऐसे मिली तू बन गई दिल की धड़कन। बस बघा काय म्हणायचं आहे, वाजवना वाजरी माझ्या श्रीहरी झाली आहे मी बावरी, स्वर मुरलीचे पडता गाणी सुखवली गोकुळ नगरी, तुझं बिन माझला काही सुचेना, श्याम सुंदर तू गिरधारी। 1 2 3 स्टार्ट।
स्वागतम स्वागतम या ठिकाणी प्रथमतः आमचे प्रतिस्पर्धी शाहीर यात आम्ही प्रश्न विचारतोय व लक्ष असावं काय म्हणायचं आहे बघा. जवळजवळ 10 वर्ष 10 ते 12 वर्ष माझा सवाल गाजत होता लाजा रत्नागिरीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा. मला माहिती आहे बुवांना त्या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ जमणार नाही त्याच्यामुळे बुवा तुम्हाला मी नवीन विषय सोडतोय. जर योगायोगाने तुम्हाला माहिती आहे जर जुना प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायला जमलं तर तुम्ही बुवा देऊ शकता. तुम्ही आम्ही तुमच्या या ठिकाणी सत्कार करू. जुन्या प्रश्न उत्तर देता आलं तरी सुद्धा द्या काही प्रॉब्लेम नाही. तुमच्यावरती नवीन विषय सोडतो बघा. या भूतलावर अशी एक नार की तिच्या कासोट्यात 33 कोटी देवांचे वास्तव्य आहे. शिवाय आसुदेच्या वेळेला तिला पुरुष भोगावा लागतो व ती किती दिवसांनी प्रसूती होते. त्याचप्रमाणे तिचे शारीरिक अवयव किती व कोणते व शास्त्राधारे उत्तर द्यायचं आहे आणि आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन जायचं आहे. आमचा जुना प्रश्न तुम्हाला ठाऊकच असेल. त्या विश्वात असे एक मंदिर आहे त्या मंदिरातील मूर्तीला हात व पाय नाहीत. शिवाय या आजूबाजूच्या झाडांची सावली त्या मूर्तीवरती पडत नाही. असे मंदिर कोणत्या देशातील राज्यामध्ये आहे त्या राज्याचे देशाचे देवाचे नाव काय. प्रश्न सोपा साधा आहे तुम्हाला ठाऊक आहे तेव्हा या सुयोगी आणि प्रश्नाची प्रत घेऊन जा. धन्यवाद. बघा या ठिकाणी आलेलं पाक्षिक असं आहे अशोक सखाराम कोटवडेकर यांच्याकडून खास नाचणाऱ्या मुलांसाठी 211 रुपयाचं पार्श्विक आलेलं आहे. तसेच ढोलकीसाठी वा 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 क्या बात आहे. ढोलकी वाद्य खास आदरणीय सन्माननीय गजानन तटकरे यांचे सुपुत्र सौरभ तटकरे यांच्यासाठी रमेश शिंदे व प्रदीप गवळी यांच्याकडून 201चं पार्श्विक आलेलं आहे. तसेच कोकण भूषण शाहीर राजेश निकम यांचे शैली वादक रोहित जाधव यांच्याकडून 101. तसेच संजय सीताराम बुरटे गाव वेळ तालुका लांजा यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201चं पार्श्विक आलेलं आहे. त्याचप्रमाणे नवयुग सेवा नमन मंडळ मुंबई मांडकरवाडी आजगे तालुका लांजा चे लेखक चंद्रकांत सदाशिव मांडवकर, दिग्दर्शक चंद्रकांत तानाजी मांडवकर, युवा शाहीर प्रवीण एकनाथ मांडवकर यांच्याकडून 201चं पारितोषिक आलेलं आहे. तसेच एकनाथ सोनू खांदारे यांच्याकडून आताच्या गीतासाठी गणपतीच्या गीतासाठी रोख रक्कम 501 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. दादा धन्यवाद. या सर्व बक्षिसांचे नाच कला मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आताच्या नवीन गवळणीसाठी 201चं पारितोषिक केलेलं आहे. आम्ही आता तरुण आहोत, आभारी आहोत, धन्यवाद. बघा आजचा विषय खरोखरच या कुणबी समाज उन्नती संघाने, मुंबई मंडळाने, या संपूर्ण टीमने या कार्यक्रमासाठी जी मेहनत घेतली आणि जे कार्य करतात खरोखरच चांगलं कार्य करतात. तरी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मंडळासाठी, कारण अशी मंडळं मुंबईमध्ये आहेत म्हणून ही लोककला जिवंत राहिले. म्हणून सगळ्यांनी मंडळासाठी कृपया टाळ्या वाजवाव्या. धन्यवाद. बघा प्रतिस्पर्धी बुवा, या ठिकाणी मी प्रश्नपद न घेता या संस्थेनं आम्हाला ज्या उद्देशानं रसिकांचं मनोरंजन ते झालं, परंतु एक प्रबोधन म्हणून आपण रसिकांना काय देतो, काय दिलं पाहिजे या आधारित या अनुषंगाने आपल्याला बोलवलेलं आहे. त्या उद्देशाने बुवा गीत घेतोय. लक्ष असावं, आपला कुणबी समाज, आपला कुणबी माणूस एवढा धैर्यवान, शक्तिवान, कष्टाळू आहे हेच मला सांगायचं. बघा लढतोय निसर्गाशी, काय म्हणायचं आहे, लढतोय निसर्गाशी, निसर्ग कधी तारतोय कधी मारतोय. लढतोय निसर्गाशी, निसर्ग कधी तारतोय कधी मारतोय, तरी बळीराजा तो हार कुठं बांधतोय. फेकतोय लाखोंचं बियाणं आपल्या शेतामध्ये, फेकतोय लाखोंचं बियाणं त्या काळ्या मातीत, वाट बघतोय पावसाची, हिंमत बघा त्या बहादुराची. जगाचा पोशिंदा, जगाचा पोशिंदा बळीराजा, जगाचा पोशिंदा बळीराजाची. या बळीराजाची लोक भांडतात आपापसात, लोक भांडतात आपापसात. तो भांडतो निसर्गाशी. हिंमतवाला बघा त्या मार्गाची, मातीतून सोनं पिकवणारा शेतकरी बळीराजाची. शेतकरी बळीराजाची, शेतकरी बळीराजाची. व गाणं खूप सुंदर आहे, लक्ष असावं. मला काय म्हणायचं, लक्ष असो शब्दाकडे. पोटामचं शेतावर, त्या कोणती माणसाचं, सर्वसामान्य माणसाचं काय म्हणणं बघा. पोटामचं शेतावर फिरवतो नांगर धरणीवर, पोटामचं शेतावर फिरवतो नांगर धरणीवर. खातो कष्टाची भाकर आणि आम्ही कुणब्याची लोक. पोटामचं शेतावर फिरवतो नांगर धरणीवर, पोटामचं शेतावर फिरवतो नांगर धरणीवर. खातो कष्टाची भाकर आणि आम्ही कुणब्याची लोक. 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 पोटामचं शेतावर फिरवतो नांगर धरणीवर, पोटामचं शेतावर फिरवतो नांगर धरणीवर. खातो कष्टाची भाकर आणि आम्ही कुणब्याची लोक. खातो कष्टाची भाकर आणि आम्ही कुणब्याची लोक. काय म्हणायचं बघा. हा मातीची माझ्या, हा वेगळा शेती करतोय जीवावर, शेती करतोय जीवावर, शेती करतोय जीवावर. हा शेतकरी राजा त्या मेघराजाच्या जीवावरती, पावसाच्या जीवावरती शेती करतोय. पाऊस पडो वा नको म्हणून बघा. हा मातीची माझ्या, हा वेगळा शेती करतोय जीवावर, कष्टाची भाकर आधी कुणब्याची लोक. खातो कष्टाची भाकर आधी कुणब्याची लोक. खातो कष्टाची भाकर आधी कुणब्याची लोक.
स्वतःच्या कर्तृत्वाचा कष्टाचा कधी लाज बाळगत नाही, ताट मानेने जगतो, कुणासमोर कधी झुकत नाही आणि झुकणार नाही. म्हणून म्हणतो बघा, आपला कुटुंबी माणूस जेवायला पण घराशी नसेल, दुसऱ्याच्या पुढे हात पसरणार, बाबा दे मला काहीतरी भाग रे असं कधी करणार नाही, उपाशी घराशी मारे आणि कोणा पुढे हात फिरवणार नाही. म्हणून म्हणतो बघा, नाही कुणा पुढे झुकणार, नाही कुणा पुढे झुकणार, कष्टाची भाकरी आम्ही पुन्हा दिले करे, कष्टाची भाकरी आम्ही पुन्हा दिले करे, कष्टाची भाकरी आम्ही पुन्हा दिले करे, कष्टाची भाकरी आम्ही पुन्हा दिले करे. खातो कष्टाची भाकर आम्ही गुण बाजीले कर. सुस्वागत बघा, बक्षीस दोन. लांजा तालुक्याचे ग्रामीण भागातील सर्वांचे बघा, लांजा तालुक्याचे ग्रामीण भागातील सर्वांचे कुणबी समाजाचे नेतृत्व ज्यांनी कोरोना काळामध्ये सर्व कार्यक्रम बंद असताना अखंड कोकणात पहिला जाकडीचा कार्यक्रम करण्याची संधी दिली असेल, जय सद्गुरू मेडिकलचे लांजा चे मालक आदरणीय सन्माननीय जिल्हा कुणबी समन्वय समिती उपाध्यक्ष श्री वसंत घडशी साहेब, खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण कोरोना काळामध्ये एकही शक्तीचा होत नव्हता या पूर्ण रायगड पासून ते आपल्या कोकणापर्यंत, लांजापर्यंत, राजापूरपर्यंत. परंतु स्वतः मी आणि विलास गिजविले आम्ही दोघांनी हा कार्यक्रम केला. साहेब बोलले, वसंत घडशी साहेब बोलले, मी आहे टेन्शन यायचं नाही, बस कार्यक्रम करायचा. खरं धन्यवाद सर, सलूट आहे तुम्हाला, असं कार्य करताय. आणि खरोखर याच्यानंतर सर्व कार्यक्रम चालू झाले, त्याबद्दल धन्यवाद. यांच्याकडून 1001 रुपयाचं पार्श्व केलेलं आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लांजा तालुका प्रमुख आदरणीय श्री सुरेश करंबेळे, आजगे विभाग प्रमुख विश्वास मांडवकर, लांजा सहसचिव सामाजिक कार्य वसंत घडशी, श्री रामचंद्र रामाणे गव्हाणे यांच्याकडून 501 चा पार्श्व केलेला आहे. बक्षिसाचं नाच मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
Yeah.